हे आता आम्ही तुमच्याच याच्यावरून डाउनलोड, हे कुठून डाउनलोड करणार आहेत ते सांगा, कुठून डाउनलोड करणार आहेत आम्ही? तुमच्याकडे तिसरा प्रश्न आहे हा 293चा, इथे 340571 आणि इकडे पण 71 आहे आणि इथं पण 71 आहे, याच्यावर 71 येते आणि याच्यावर 72 कसं काय येते? कारण हे नंतर कशामुळे चेंज झालं हे, आता ह्याच्यात आम्ही काय चेंज केलं असेल ते सांगा साहेब. करायला चेक एवढा एकच साहेब हे तुमच्या सॉफ्टवेअरवर डाउनलोड केलेलं आन्सर की आहे, बरोबर, हरकत नाही ना. एक माणूस असो, 1000 असो, 10,000 असो, नाही तर 100 असो, एकाच जर फरक येत असेल तर मग पुन्हा ना कुठे काय ते चुकत असेल, म्हणून आम्ही सॉफ्टवेअर ऑडिट म्हणत होतो. बरोबर आहे साहेब, हाच मुद्दा आता आमच्या याच्यामध्ये पण आला होता. दोन त्यांना मार्कशीट डाउनलोड झाली, हे झाली, हायकोर्टामध्ये केस केली, आता आमच्या हायकोर्टामध्ये केस झाली, हायकोर्टाने सगळे बघितले आणि त्यांनी जो आमचा जो ऑफिशियल डेटा होता तो ऑथेंटिकेट केला. कोणत्या हायकोर्टाने? आता हायकोर्टाने आता केस झाली, बरं दादा 8 दिवस झाले. मला काय म्हणायचं दादा, ओरिजिनल आहे ना. बरं दादा मला काय म्हणायचं आता, माझं जर चूक होतं तर यांनी ही शिफ्ट मला का नाही पाठवली? त्यावेळेस पाठवली नाही. ही एक वर्षापूर्वी गेल्या वर्षीची केस आहे बरं का दादा, ही या हे वर्षी निकाली नाहीये. तेव्हाच काढायला त्यावेळेस पाहिजे का सांगितलं होतं, चूक आहे म्हणून. हे आता मला काय नाही तर पाठवली यांनी, मला एवढं विचारायचंय बघा. आणि गेल्या वर्षी जेईचे मार्क सांगा आणि मी माझ्या मुलाला जेई मध्ये 62% आहे, याच्यापेक्षा हा अवघड असतं. tough असतं. म्हणजे जे आपल्यापेक्षा अवघड असते तुम्ही मान्य आणि मी करा. MIT सांगा, MIT CET मार्क सांगा त्यांना. MIT दादा MIT ला याच्यामध्ये कुणीही चला, 99% 99% आहे. MIT% आहे. फक्त चेंज कोण करू शकताय? नाही, हे बघा हा चेंज हेच होत नाही, हे अजिबात होत नाही. तेव्हा साहेब फरक बघा ना एका ह्याच्यामध्ये. एक्झॅक्टली ना होतो, आम्हाला हे चेक करावं लागेल की हे कुठनं आणलं. नाही, पण साहेब हे तुम्हाला ऑलरेडी पाठवलंय. तुमच्याच वेबसाईटनं डाउनलोड केलंय, ओरिजिनल कॉपी सुद्धा आहे माझ्याकडे. आपल्याकडे असं होतं, डाउनलोड केलेल्या दोन Original डाउनलोड copy सुद्धा आहे दादा. आणि नंतर आपल्याकडे दाखवलं जातं की हे बघा आता तुम्ही 1.5 वर्षांनंतर दाखवताय, गेल्या वर्षी मी तर दाखवलं माहिती अधिकारात एवढी माहिती मागितली का नाही साहेब दिली? हेच तर सॉफ्टवेअर वाली कंपनी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तुम्ही त्या नेरळकर बंधू भगिनीचे सेंटरचं आम्हाला माहिती आणि दादा- सेंटर सारखे आहे. दादा मी एकही विचारलं होतं त्यांचं मला- हॉल तिकीट तर दाखवा, हॉल तिकीट तर दाखवा की खरंच ते सारखे आहे. सर- हॉल तिकीट दाखवायला पाहिजे की नाही? हॉल तिकीट दाखवायला काय अडचण आहे का? दाखवतो मी already. दोन्ही हॉल तिकीट सारखे आहेत. आणि मग त्याच्यावर आम्हाला की हे ऑटोमॅटिक बघा सगळे जे ऑटोमॅटिक दोघांचं सारखं सख्या भावा बहिणीचं एक एकच center येऊ sheet, शकत एकच टाइम, एकच सेंटर येऊच शकत नाही. Mark हे सुद्धा मॅनेज केल्यावरच येतं. तुम्ही म्हणले वर्षात शकतं का खालच्या साहेब? शिफ्टला माझी बहीण आणि माझं येऊ शकतं का सांग? येऊच शकत नाही, कसंच येऊ शकत हे बघा, नाही. एक उदाहरण दाखवा. जेव्हा तुम्ही रँडमायझेशन करता तेव्हा येऊ शकत नाही. कधीच नाही. आणि त्याला पर्सेंटाईल पण सारखं एकदम 6व्या डिजिट पर्यंत. म्हणजे मार्क्स वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये पर्सेंटाईल सेम. नाही नाही मार्क्स पर्सेंटाईलचा फॉर्म्युला आम्हाला नाही, पण मी मी त्यांना ते म्हटलं होतं, सर. हे बघा, सर, आता ऍडमिशन घेताना त्या माणसाने काय केलं माहिती का? आता सगळं जुळे, सगळं सारखं आहे. दोन्ही लेकरं एकाच ठिकाणी ठेवीन ना माणूस. एकाचं ऍडमिशन COEP ला घेतलं, दुसऱ्याचं VGT ला घेतलं. मुलीचं ऍडमिशन पुण्यात, मुलाला काय पुढं काहीतरी गडबड होऊन अजून, ऑब्जेक्शन नको. म्हणून तिथं सिमिलॅरिटी दिली नाही. ही पुढे आता ऍडमिशनच्या वेळी गेलेली गडबड. दुसरी एक मागणी मी आम्ही अशी केली. तिथपर्यंत लक्ष देतो. तुम्ही पर्सेंटाईल बद्दल बोलताय. हा मी साहेब आपण पर्सेंटाईजचा आपण 17 फेब्रुवारीला सगळ्यांना सांगितलेलं आहे ऑनलाईन. सगळ्यांना आपण डिक्लेअर करतो पर्सेंटाईल आपण कसं करतो. पर्सेंटाईल आपण असं करतो की जो त्या बॅचचा जो ऑफर आहे ऑफरमध्ये समजा 200 ते 190 मार्क पडले तर 190 हे जे मार्क आहे ते 100% होतं. ते 100% आहे. तर इथं तुमचा साहेब टॉपरच मॅनिपुलेट झाला आहे. आता ह्याला ऍक्च्युली त्यावेळेला हा 100 आता कसं झालं ते CET 1 मध्ये मिळाला. 12वीला 51 आणि COP सारख्या चांगल्या कॉलेजला जर एवढा चांगला हुशार मुलगा जाऊन क्रेडिट 20च्या खाली आणि CGPA 6च्या खाली काय साहेब म्हणजे हे बघा ना, मागच्या वेळेसच्या list आहे. आता मला याचं उत्तर द्या की हा कुठल्या क्रायटेरियात बसतो मुलगा, कशामुळे? हा 67 नंबरचा सत्यम मिश्रा जो आहे याला 10वी 12वी मध्ये मॅथ्स मध्ये 33 मार्क आहेत. मग हा पास कर कुठल्या बोर्डातून? 10वीला SSC मध्ये 22 मार्क आहेत. मग हा आपल्याकडे येतो कसं काय? एकदम हुशार दहावीला 22 मार्क. नाही
अहो तो एक बेसिकली मिनिट. पास व्हायला 35 लागतात मग 22 मार्क 22 मार्क आहेत मॅथ मध्ये. आणि त्यांनी दिलेल्या लिस्ट मध्ये मागच्या वेळेस सरांनी असं सांगितलं की ते खूप हुशार असतात ते course नाही, करतात. नाही, 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 नाही. आणि एकदम पासिंग मार्क्स काय 22 मार्क 35 मार्क 35 ना 22 आहे. तर ते नापास झाले पण एकदम हुशार होऊन जातात असं अरे पण नापास झाला आला कसा आहे तो या लिस्ट मध्ये बसतो, व्हॅलिड होतो कसं काय? न्यूटन पेक्षा हुशार आहेत असं म्हणणं आहे सर. नाही नाही, तो कदाचित ऑल इंडिया कोर्टामधला असेल. कुठलाही असला तरी 22 मार्काला पास कसा झाला? 10 पास हा क्रायटेरिया आहे ना प्रथम 12th येण्यासाठी सीईटी कडे येण्यासाठी तुमच्याकडे 45 चा क्रायटेरिया असतो ना. 45 नंतर असेल. आणि हे मग कसला क्रायटेरिया की हा 10वीला 12वीला मॅथ मध्ये नापास होतो. 35 मार्काला तर पासिंग आहे आपली HSC. मग हा कुठून 33 मार्काला पास, इकडे 22 ICSE मार्काला पास, जर दुसरा बोर्ड 34 असेल, मार्क. नाही नाही, हा दुसऱ्या बोर्डचा- ICSE विद्यार्थी तो दुसऱ्या बोर्डचा विद्यार्थी आहे. ICSE विद्यार्थी आहे. तो 22 मार्काला कसं काय येतो? 5 विषय जरी पास झाले तर पुढे जातो. आपण 22 एक विषय नापास जरी मार्क झाला तरी तो मॅथ्स मध्ये 22 मार्क नाही, नाही, आणि त्याला 100% सर मिळतात. त्यांचा रिझल्ट एनी फाईव्हर असतो. 100% एक विषय नापास जरी झाला हो, नापास झाल्यावर 100% कसा येतो? तपासणी केली सर. सीईटी मध्ये 100% कसा येतो? आणि पुन्हा तिकडे मॅथ्स मध्ये नापास झालाय. हो मॅथ्स मध्ये मध्ये पास हा बेस्ट ऑफ 5 मध्ये पास आणि mathematics- सीईटी मध्ये डायरेक्ट 99.99. आणि सीईटी मध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट आहे का? त्याच्यात 100% राहिले त्याला मॅथ्स मध्ये. तिकडे नापास झाला तरी इकडे 100%. ही रवा, हे बघ. तिकडे नापास झाला Sir, logic काय आहे, sir? 99.97, 99.97, 99.99. यांचे फक्त सीईटी रिझल्ट टॉपचे त्या मुलाला आणि नंतर त्याला बी कधी मार्क नाही त्याच्या आधी पण मार्क नाही 99.97. तेवढंच हुशार पुरतं. असतो. साहेब, हे गरीबावर अन्याय आहे. साहेब, हे या परीक्षांच्या मध्ये नाही नाही, कोणत्याच परीक्षेत सर, तुमची PCB ची लिस्ट काढा सर. PCB मध्ये कोरिलेशन आहे PCB मध्ये आहे काढा, दाखवा IIT मध्ये मी गेलो होतो. त्याच्यात. PCB ची लिस्ट आणा तुमची. मागे आपण PCB मध्ये तुमचं कोरिलेशन आहे आमच्याकडे IIT सर, मध्ये हुशार पोरं आहेत ना. तुमची PCB ची लिस्ट काढा. Dropout नाही झाले तुमच्या पाहिजे. PCB च्या लिस्ट मध्ये दाखवा सर. आता पीसीबीच्या लिस्ट मध्ये ज्या मुलांना बोर्डला मार्क आहेत त्यांना तिकडे सीईटी आहेत कारण तिथं पैसे मी पण देत दाखवून नाही तिथं बरोबर मार्क्स कोरिलेशन आहे पैसे का देत नाही? तिथं हे आहे, तिथं कॉम्पिटिशनच नाही त्या इंजिनिअरिंग कॉलेज डी फार्मसीला कॉम्पिटिशनच नाही डी फार्मसी जागा रिकाम्या राहतात. कोण द्यायला जागा रिकाम्या लागले राहतात. डी फार्मसीला कोण द्यायला म्हणून तिथं व्यवहार नाही. व्यवहार नाही, तिथं कोरिलेशन आहे बोर्ड मार्क याच्यामध्ये व्यवहार. आणि Yes. 2025. पहा इथं पीसीबीचं इथं त्यांचं उगा एक्सेप्शनल एखादा दिसतो, नाहीतर तुमचं सगळे चांगलेच मार्क दिसते त्याच्यात. टॉपच्या मुलांना 50चा तर तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि इथं आणि जिथं ह्याच लिस्ट पैसा आहे, ह्याच तो लिस्ट पैसा नाही. आता हीच लिस्ट आहे, याच्यामध्ये ह्या पहिल्या 4, 5, 6 पानात सापडतात आणि पुढे जाणं तुम्ही परत इकडं कोरिलेशन दिसतंय आणखी चुकून पण सापडत नाही इकडं 40-50. म्हणजे फर्स्ट 100, 200, 300 मध्ये हे ऍडजस्ट केलं जातं. 1000 दादा 1000 पर्यंत पहिल्या 1000 मध्ये ऍडजस्ट केलेले आहेत. 1000 आणि तेही सेंटर मॅनेज करून आणि Responses. तुरोरी म्हणून गाव आहे उस्मानाबादच्या ह्याच्यातलं तुरोरी म्हणून गाव, तिथला कोणीतरी एक माणूस आहे, तो माणूस बेंगलोरला बेंगलोरला नेऊन जाऊन. पोरांना हे काम करतो. देवकर बेंगलोरला नेऊन निलंग्याची 3 मुलांची नाव आहेत आपल्याला. हे मी त्याच्या मुलाची आपल्याची लिस्ट काढली होती आणि हा त्याचा हे आहे. त्यांचे क्लेम आहेत. हा त्यांचा क्लेम नाही, तुमच्या सॉफ्टवेअर तुमच्या सॉफ्टवेअर दिलं तुमचंच तुमच्या आहे डॉक्युमेंट software- फक्त प्रिंट काढून आणलेलं आहे आम्ही ते. आणि ओरिजिनल कॉपी मेल सुद्धा केलं माझ्याकडे मेल केलेलं आहे सर. त्यावेळेस केलेलं आहे वर्षापूर्वी यांनी मेल ते केलं. आले पण होते सीईटी हो. ओळखते त्यांना हो. आले पण सगळं होते. ओळख झाली पण आणि यांनी त्यांचा मला- त्यांचा डेटा ह्याच्यात दाखवला त्यांनी होता. RTI पण नाही नाही नाही, त्यांचा डेटा तुम्ही त्यांना त्यांच्या लॅपटॉपमध्ये दाखवला होता. हो मागच्या वेळेस आले होते ते. हा हा एक्झॅक्टली. काही दिलंय दाखवा माझी रिसिप्ट तुम्ही घेतलंय म्हणून मी असं कसं काय होतं माहितीये का आतमध्ये? सर हे व्यक्ती आधी जशी मी यांची रिसिप्ट घेतली सर हे सीईटीसीला आधी आलेले मला काय म्हणायचं अरे, आपण ऐका, आधी येऊ. एक मिनिट काय होतं माहितीये का साहेब? साहेब, आधी येऊन त्यांना ही तुम्ही- जी मुलं येतात ना साहेब तेव्हा आम्ही काय करतो नाही, नाही, सोडा. ऐका, नाही, 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 नाही. त्यांना आम्ही सगळं त्यांचा माणूस डेटा दाखवतो. satisfied. नाही, नाही, हे मला दोन- दाखवलं नाही माणूस सॅटिस्फाईड झाला की पुन्हा येतच नाही. मला ते आले दादा माझं म्हणणं काय होतं माहितीये का पुरावे माझं म्हणणं 1 मिनिट ऐकून घ्या पुरावे ना. माझं म्हणणं काय तर होतं ते आरटीआयत गेले पुरावे द्या ना. त्यानंतर त्यांनी आरटीआयचा आम्हाला काही उत्तर मिळालं नाही आणि आरटीआय मध्ये माणूस गेला म्हणून तुम्ही उत्तर देऊ शकत नाही असं कुठंच नाही. एक तुम्ही लक्षात RTI ची घ्या. पूर्ण कारवाई झालेली आहे सर. काय कारवाई झाली? उत्तरच नाही आलं नीट. आम्ही देऊ शकत नाही असं उत्तर निकाली काढण्यात दिलं. आला हे कोणतं उत्तर आणि आहे? आरटीआय काय लिगल बॉडी आहे का? त्यांना फक्त माहिती देणारी बॉडी येते. हेच आपल्याला माहिती आहे का? ही व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तुम्ही सगळी माहिती त्यांना दिली याचा पुरावा द्या.
104 मार्कावर 9% कसं आलं याचा मला फक्त फॉर्म्युला द्या. मला 0% जरी मिळालं 104 वर तर मला मान्य आहे. फक्त सीईटी न द्या. कसं ठरवलं 104 मार्कावर तुम्ही 9% कसं आणलं ते मला द्या. नाही, माझं समाधान तुमच्या द्या. मुलाचं असं झालेलं आहे की तुमच्या मुलाने पेपर योग्य पद्धतीने भरला, 104 त्याला मिळाले, त्याचा अंदाज कुठेतरी त्याला माझ्या अंदाजाने 60-70% मिळायला पाहिजे होतं. पण झालं असं की तिथं उत्तर पत्रिका नंतर बदलण्यात आली असं दिसतंय. तेवढं दोन त्या मुलांचे हे काढायला सांगा. काढले की आता दिले की तुम्हाला. नाही 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 ते दोन जुळे दोन जुळ्या मुलांचे 99.99 मला एक सांगा, आता जेव्हा ते डाउनलोड केलं त्याचं उत्तर आणि समजा ह्यांनी दिलेलं उत्तर, हा. त्या प्रश्नाला अभ्यास करून काय ते कॅल्क्युलेट करून उत्तर तर सेम यायला पाहिजे ना. हा. मग ते कसे बदलू शकतात? नाही नाही ते आता रिस्पॉन्स शीट मॅनिपुलेट करणे म्हणजे तुमचं ए आन्सर असेल तर त्याचं बी करून देणे, तेव्हाच चेंज होते ना. आणि हे कोण करू शकतं? फक्त जो सिस्टम मध्ये डाटा एंट्री करणारा माणूस आहे तोच चेंज करू शकतो ना. एखाद्या विद्यार्थ्याने दिलेलं तुम्ही स्वतः डाउनलोड केलं का तुमच्या मुलाने डाउनलोड केलं? ऑनलाईन सर दुसरं कोणीच करू शकत नाही. ज्याचा पासवर्ड आहे ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही त्यालाच order त्याची दिली. अँसर शीट ते download तुम्ही केलंय स्वतः? हो मीच केलेलं आहे माझ्या मुलाला. शिक्षक आहेत ते त्याच्यावर प्राथमिक नाव, शिक्षक आहेत. त्याच्यावर नाव, प्रत्येक क्वेश्चन मुलाचं नाव ओरिजिनल दाखवतोय. त्याला इतकं आणि change सर करता एक येत वर्षापूर्वी तुम्ही ते सेंड केले ना ईमेल द्वारे ईमेलद्वारे पण मी त्याच send वेळेस केले. दिलेलं आहे, पण त्यावेळेस त्याचं लगेच. कारण की माझ्या मुलाचं हे खूप मोठं नुकसान आणि आहे. एक वर्षापूर्वी शैक्षणिक AI नुकसान पण झालेलं आहे develop- ऍक्च्युली AI माझ्या पण मुलाचं develop झालंय. होतं इतकं की त्याच्यात काय नुकसान manage- झालेलं आहे आता ते काही भरून येणार नाही. डाउनलोड झालं दाखवा साहेब. दाखवतो ना ईमेलने दिलंय. ईमेलला दिलेलं आहे. असे आन्सर कसे बदलू शकतात? ते त्या सॉफ्टवेअर बदललेलं नाही आहे. आन्सर अजिबात बदललेलं नाही आहे. आन्सर तिकडेच बदलतात, 100% बदलतात. ध्येय ना. आन्सर बद्दल ड्रॉपआउट कसे होतात हा मुद्दा काय हा म्हणजे कोण लक्षात घेणार आन्सर नाही बदलत तर मग हे होतंय कसं असं? मुलं या सोडून कसे सगळ्या जातात? या सगळ्या मुलांची दोन्ही शिफ्टचे मार्क द्या ना तुम्ही, दाखवा ना आम्हाला दोन्ही शिफ्टचे मार्क. Engineer व्हायला- जे टॉपला आलेत त्यांचे दोन्ही शिफ्टचे मार्क दाखवा आम्हाला, मग लगेच लक्षात येतं. नाही, एक काय- माणूस 2 ठिकाणी तर पैसे देणार नाही 2 वेळा, दोन्ही सेशन मध्ये. पहिल्या सेशन मध्ये मी दिले म्हणजे बिझनेस करणाऱ्यांनी 2दा बिझनेस केला. पहिल्या सेशन मध्ये वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, दुसऱ्या सेशन मध्ये वेगळ्या. त्याच्यामुळे इतकी संख्या वाढली. हे सांगा, दोनदा एक्झाम झाली सीईटीची, हो. दोनदा एक्झाम झाल्यावर दोनदा मुलांचे मार्क दिले पाहिजेत का नाही? त्यांनी एकच वेळेस दिले, ते बेस्ट आहेत ते. आम्हाला तो डाटा का नाही दिलेला?